जिल्ह्यातील तेरोडा तालुक्यातील इंदौर खुर्द येथील ग्रामपंचायत सरपंच महिलेला 5,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याची घटना झाली। तक्रारदार हा रोजगार सेवक असून 4 महिन्यांचा मानधनाचा धनादेश 53,200 रुपये होता। त्यावर ग्रामसेवकाने स्वाक्षरी केली होती, परंतु सरपंच महिला सरिता तुमसरेने स्वाक्षरी केली नाही। स्वाक्षरीकरिता रोजगार सेवकाला 5,000ची लाच मागितली। रोजगार सेवकाला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार सापळा रचून पंचायतसमक्ष सरपंच महिला सरिता तुमसरेला 5,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं। गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार तेरोडा पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली। सरपंच महिलेला लाच घेताना पकडल्याने परिसरात खळबळ उडाली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।